ग बाई तुला ग बाई तुला बुलगुंड होईल बाई तुला बुलगुंड होईल बाई तुला बुलगुंड होईल तुला बुलगुंड होईल बाई तुला सुया घे मनी घे वाडा घे मनगट्टी घे तुझ्या म्हाताऱ्याला खेळाय खोखला घे आंधळीला आरसा घे टकलीला कांगवा घे दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी मुरगुंडा झाला शंकराला शंकराच्या पार्वतीला श्री गणेश उद्रासी आला प्रथम पूजते मी होता याला कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण काय करतो श्री गणेशाला वंदन करतो श्री गणेशाची पूजा करतो आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करतो तसंच मुरगुंड्याची सुरुवात सुद्धा श्री गणेशाच्या वंदनाने अनाथ सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला सेवे घेऊन आले सद्भक्तीचे कुंकू भाले लाविले सौभाग्य हाती बोटी दिले बघा सौभाग्याचं महिला मंडळ प्रतीक काय आहे कुंकू पण आता ते कुंकू राहिले नाही आता ह्या बदलत्या युगामध्ये नऊवारी साडी गेली जीन पॅन्ट टी शर्ट आलं तसंच कुंकू गेला आणि टिकली आली हार टिकली की लाव बाथरूमच्या भिंतीला पूर्वीच्या बाया एक एक रुपया एवढं कुंकू आपल्या कपाळाला लावत होत्या अजून पण असतील कुठं आधी मध्ये बघा आणि त्या कुंकवाचं पण महत्व काय साधन होतं ज्यावेळेस अरण्यामध्ये सीता माता भांगामध्ये कुंकू भरत होत्या त्यावेळेस माझ्या हनुमंतराया तिथे उपस्थित तुम्ही तुमच्या भांगामध्ये तुम्ही तुमच्या कपाळामध्ये जे कुंकू लावता जे सेंद्र लावता त्या सेंद्राचं त्या कुंकवाचं महत्व काय आहे त्यावेळेस आई साहेबांनी गोड असं उत्तर दिले बाळा हनुमंता महिलेच्या कपाळामध्ये महिलेच्या भांगामध्ये जेवढं कुंकू मोठं जेवढं सेंदूर मोठं तेवढं आपल्या धन्याचा आपल्या कारभाराचा आयुष्य सीता माता म्हणते अरे हनुमंता हे जर कुंकू हे सेंदूर जर मी माझ्या सगळ्या अंगाला लावू शकले असते तर माझ्यासारखी भाग्यवान दुसरी बाई कोण नसती हनुमंतराय म्हणतात आई साहेब तुम्ही नाही ना लावू शकत तर मी लावतो म्हणून अख्खं सेंदूर आपल्या अंगावर ओतून घेतला आणि हनुमंतराय कसे झाले लाले लाल झालेले आहेत एवढं त्या सेंद्राचं एवढं त्या कुंकवाचं महत्व आहे पण हे तुम्हाला कसं वाटतंय महिला मंडळ खोट म्हणून आमच्यासाठी काय म्हणतात माहिती का बाथरूमच्या भिंती साऱ्या बाथरूमच्या भिंती साऱ्या बाथरूमच्या भिंती झाल्या बाथरूमच्या भिंती झाल्या
कुंकूवाल्या गेल्या, टिकलीवाल्या आल्या, बाथरूमच्या भिंती सुवासनी झाल्या. म्हणून सांगायचं आहे तुम्हाला, आपली परंपरा आपण जपली पाहिजे. सीतामाईने जपली तसं आपण हे जपलं पाहिजे. सेंदूर लावलं पाहिजे, कुंकू लावलं पाहिजे, टिकलीचा नाद सोडून दिला पाहिजे. हे काय तुम्ही एका भारुडात ऐकणार नाही. बदलतं युग आहे, मला चांगलं माहित आहे. पण त्या सौभाग्याच्या लेण्याचं एक महत्व सांगू का? सौभाग्याचा जोडा आपला बांधला देवाने, कुंकवाशी आयुष्यभर ठेवलं मी सौभाग्याचा जोडा आपला बांधला देवाने, कुंकवाशी आयुष्यभर ठेवलं मी त्याच्यासारखे पती मला मिळाले भाग्यवान. मध्ये मला मिळतो मानपान, गाडी हाव नाही सोन्या नाण्याची, गाडी हाव नाही सोन्या नाण्याची. आणि माझे माझ्या काळ्या मनाची, माझ्या पैसा नको, अडका नको, धन नको, दौलत नको, काहीच नको. फक्त गळ्यात 4 काळे मी असलं का आपण नवऱ्याच्या दारात आयुष्य झिजवतो का नाही सांगा? जगतो पण तिथं आणि मरतो पंचावरती असतं. आता मला सांगा, तुम्ही दिंडीला आलाय, शेजारणीच चांगलं होती म्हणून वारी करत चाल का? करत चाल का? कोण आहे अशी बाई मला सांगा? इथं महिला कोण आहे का अशी? मी शेजारणीच चांगलं व्हावं म्हणून इथं दिंडी करायला आले, वारी करायला आले. ए बाबा देवा, माझं काय नको, शेजारणीच चांगलं होते असं कोण म्हणतंय का? म्हणतंय का कोण? अजिबात कोण म्हणत नाही. स्वतःचा विचार, स्वतःचा परपंच चांगला व्हावा, नेटका असाव, फाटका नसाव. म्हणून आपण त्या विठ्ठलाला साकडं घालायला वर्षातून एकदा जातो का नाही? पायी दिंडी करतो का नाही? ग म्हणताय शेजारणीचं बरं होती, माझं चाललंय तसं चालू दे, असं कोण आहे का? नाही. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, आपण आपली काय केली पाहिजे? परंपरा जपली पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. गुरुगुंडाचं दुसरं हा गुरुगुंडा झाला विठ्ठलपंतांना, विठ्ठलपंतांच्या राणी रुक्मिणी मातेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज उद्रासी आला. याने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला वयाच्या 16व्या वर्षी. लिहिला का नाही? लिहिला का नाही? लिहिला महिला मंडळ लिहिला का? लिहिला, बरोबर आहे का? पण त्यातल्या आपल्याला 2 वव्या पाठ नाही त्या. आणि मग आपण काय करतो? 2 वया पाठ नाही ते आपल्या लेकराला जर आपण म्हटलं, बाळा ज्ञानेश्वरी वाच, हरिपाठ कर, नामस्मरण कर, तर आपलं पोरगं काय म्हणतंय बघा. काली महिना दिसते तरुण, होईल कोरोना जाशील मरून. आता काली महिना दिसते तरुण, होईल कोरोना जाशील मरून. आता कोण कोण मला म्हणाल, महाराज बारोडात तुम्ही हे गाणं म्हणताय, तुम्ही माझ्या पुढे शान व्हायला बघणार. पण खरं सांगा, सत्य परिस्थिती आहे का नाही महाराज? हाय का? काय चुकलंय का माझं? आताच्या पोरांना जर सांगितलं तर ऐकतात का? ऐकतात का? माना हलवा जरा, जेवायचंय थोड्या वेळानं, जरा बोला आमच्या संग. म्हणून हे तुम्हाला म्हणायचं आहे, मुलांना कसं पाहिजे? हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला हसता, हरी बोला खेळता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला.
आपला जीव जाताना सुद्धा आपण हरी बोललं पाहिजे. आचार्य यांच्याकडून 100% प्रतिपादन त्यांचा म्हणणं कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, 100% चांगला करण्याचा पाहिजे. 100% आम्ही चांगला करू, फक्त तुम्ही ऐका व्यवस्थित. म्हणून म्हणायचं आहे देह त्यागांच्या हरी बोला. जीव जाताना सुद्धा आपण काय करायचं आहे, देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला म्हणून मरायचा आहे. मेला तर काय फरक पडत नाही, बरोबर आहे. हा देह नाशिवंत, एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं आहे. मग कधी बी मरा, पण मरताना मात्र विठ्ठला पांडुरंगा किंवा रामदेवा म्हणून मरा, नाव घेऊन मरा देवाचं. म्हणून म्हणायचं देह त्यागांची हरी बोला. देह त्यागताना सुद्धा आपण देवाचं नामस्मरण करूनच मरायचं आहे. म्हणून हे तुम्हाला सांगायचं आहे. बरं आता पोरींला म्हणलं तर पोरी तर काय ऐकते त्या का महाराज. पोरींचं कसं राया तुमच्या प्यानेली या केळेवालीला घेणार, तुमच्या प्यानेली या केळेवालीला घेणार, तुमच्या प्यानेली या केळेवालीला घेणार, तुमच्या प्यानेली या केळेवालीला घेणार. म्हणून मग मुली काय म्हणतात, तुमच्या फॅमिलीत या केळेवालीला घेणार का? मला पण पाडेल वारण, माईकला पण पाडेल, काय सांगता येत. लय झोळक मोठी लागेल हो. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे काय, देवाच्या भक्तीत विलीन व्हा, देवाला शरण जा, नामस्मरण करा, हरिपाठ करा. हरिपाठात सुद्धा आहे बघा, संतांची संगती मनोमार्ग गती. तुम्हाला काय कळतच नाही. वर्षाची एकदा वारी केली का परत वर्षभर काय देवाचं ध्यान पण नाही, नाव पण नाही. एवढं महिनाभर दिंडी करायची, हाणायचं टापरून घरी जायचं, परत वर्षभर नाव काढायचं नाही. पुढच्या वर्षी मैत्रिणी एकत्र येते, त्या गप्पा टप्पा मारायला मिळते म्हणून ही तुम्ही वारी करणार, बरोबर आहे का? असं नाही करायचं. देवाची भक्ती आपण केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाच्या गाथा वाचला पाहिजे, भगवद्गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, रामायण वाचलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे. महिला मंडळ नावडी सरपंच यल्लाप्पा मस्के यांच्याकडून 100 धन्यवाद, मनापासून धन्यवाद. पण ह्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे, पण आपण तसं करत नाही, करत नाही. केले पाहिजे. आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. माय बाप केवळ काशी केले न जावे तीर्थासी, पुंडलिका बघा काय केले, परब्रह्म उभा केले, ऐसा वावे सावधरधी धरावा नारायण. तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली म्हणून पंढरीचा पांडुरंग विठ्ठल कुठं थांबला? पंढरपुरात. मग आपणाला विठ्ठल आपल्या घरी आणायचा आहे का? नाही. पण त्या विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी काय करायचं आहे? आई वडिलांची सेवा करायची आहे. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करायचा आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. पण तुम्ही काय करता? इथं तिथं जाताना कसं म्हणता? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनात, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनात, आई माझी वाटे
मायेवरती किती असतो त्याचा आधार आई माझी मायेचा जागर रात्रीने जीवनाला आई माझी मायेचा जागर रात्रीने काल या दिंडी या आषाढी सोहळ्यात अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 3 महिला जागीच ठार झाल्या. कुणाची लेकरं असतील, कुणाची बाळा असतील. तर काय झालंय महिला मंडळ त्या ठिकाणी त्या 3 महिला जागीच गेल्यामुळं त्यांची मुलं थोडकी झालेली आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे काय होणार आहे, आपण कधी जाणार आहे हे कधी कोण सांगू शकत नाही. म्हणून चांगले राहिले पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे तुझी छाया मला हवी छाया आयुष्य तुझं शीतल